पावसाळा आला की वातावरणात गारवा व सभोवताली हिरवळ जाणवते, पण त्याच वेळी अनेकांना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो, ॲलर्जी उद्भवते, सतत सर्दी खोकला येतो. पण यासारख्या समस्या पावसाळ्यात का वाढतात आणि मुख्य म्हणजे याला टाळायचं कसं? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात फुफ्फुसांचे आरोग्य का बिघडते. पावसाळ्यात फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही खास ब्रीदिंग टिप्स, तसेच पावसाळ्यात फुफ्फुस बळकट करण्यासाठी 8 घरगुती आयुर्वेदिक उपाय. पावसाळ्यात फुफ्फुसांचे आरोग्य का बिघडते? तर पावसाळ्यात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे हवेत असणारी बुरशी, फंगल स्पोर्स, बॅक्टेरिया, प्रदूषण कण यांचे प्रमाण वाढते. श्वसन मार्गामध्ये हे कण शिरले तर ॲलर्जी, दमा, ब्रॉन्कायटिस, फुफ्फुसांचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. तर हा धोका टाळण्यासाठी कोणत्या ब्रीदिंग टिप्स फॉलो करायच्या? पहिली आहे प्राणायाम करा. भस्त्रिका प्राणायाम हे ऑक्सिजनचे प्रमाण सुधारते, तसेच ऊर्जा संपन्नता वाढवते. त्यानंतरचे प्राणायाम कपालभाती, यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्यानंतर आहे अनुलोम विलोम. हे प्राणायाम केल्याने नाकातील अडथळे दूर होतात व ऑक्सिजनचे प्रमाणही सुधारते. त्यानंतरची टिप आहे स्टीम इनहेलेशन. यामध्ये गरम पाण्याच्या वाफेमुळे श्वसन मार्गातील चिकटपणा कमी होतो, एअरवे क्लिअरन्स वाढतो व संक्रमणाचा धोका कमी होतो. त्यामुळे दिवसातून 2 वेळा वाफ घ्या, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी. त्यानंतरची टिप आहे इंडोर एअर क्वालिटी इम्प्रूव्ह करा. जर तुमच्या घरात एसी असेल तर त्याचे फिल्टर्स नेहमी स्वच्छ करा. तसेच घरात व्हेंटिलेशन असू द्या, कारण बंद घरामध्ये अधिक प्रदूषक साठतात. त्यानंतरची टीप आहे श्वसनासाठी पोषक आहार घ्या. पावसाळ्यात आहारामध्ये हळद, आल्याचा समावेश करा, कारण हळदीतील कर्क्युमिन व आल्यातील जिंजरॉल यामुळे श्वसन मार्गातील सूज कमी होते. अँटीऑक्सिडंट्स असलेली फळे खा, जसे की संत्री, लिंबू, आवळा. ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा, फॉर एक्झाम्पल बदाम, अक्रोड, फिश ऑइल, कारण या अन्न घटकांचे नियमित सेवन केल्याने फुफ्फुसाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यानंतरची टीप आहे धूम्रपान व धुरापासून दूर राहा. पावसाळ्यात ऑलरेडी धुसर वातावरण झालेले असते, त्यामुळे हवा खराब झालेली असते. त्यात धूम्रपान केल्यास फुफ्फुसांना दुहेरी त्रास होतो. आता पाहू असे घरगुती आयुर्वेदिक उपाय जे फुफ्फुसांना बळकटी देतात. पहिला आहे हळद दूध. गरम दुधात अर्धा चमचा हळद, थोडी काळी मिरी पूड घालून रात्री झोपण्यापूर्वी घ्या, कारण हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यानंतर आहे आलं तुळस काढा. यामध्ये 5-6 तुळशीची पाने, 1 इंच आलं, एखादी लवंग व 1 चमचा मध एकत्र करून काढा बनवा, कारण तुळस व आल्यामध्ये रेस्पिरेटरी इन्फेक्शन विरुद्ध लढण्याची क्षमता असते. त्यानंतरचा उपाय आहे सुंठ म्हणजे सुके आले. अर्धा चमचा सुंठ मधात मिसळून दिवसातून 2दा घ्या. आयुर्वेदामध्ये हे चाटण ब्रॉन्कायटिस व कफ कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर आहे मुलेटीचा काढा. हा काढा घशातील खवखव व कफसाठी फायदेशीर आहे. मुलेटीमध्ये ग्लिसरीजिन नावाचा घटक आहे. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. तो सूज कमी करतो. आयुर्वेदात याला यष्टी मधू असेही म्हणतात. त्यानंतरचा उपाय आहे लवंग व मध. 1 लवंग भाजून त्याची पूड करा, त्यात मध मिसळा व रात्री झोपण्यापूर्वी घ्या. खोकल्यामुळे येणारी उबळ कमी तर होईलच, शिवाय फुफ्फुसातील कफही कमी होईल. त्यानंतरचा उपाय आहे नस्य उपचार. यामध्ये रोज सकाळी नाकात 2 थेंब गाईचे तूप टाकल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो. त्यानंतरचा उपाय आहे त्रिकटू चूर्ण. हे चूर्ण सुंठ, मिरी, पिंपळी यांचे मिश्रण आहे. हे फुफ्फुसातील कफ शोषून घेते व प्रतिकारक शक्ती वाढवते. मात्र याची मात्रा ही आपल्या प्रकृतीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. आणि शेवटचा उपाय आहे हिरव्या पानांची वाफ घेणे. यामध्ये तुळस, पुदिना, ओवा याची पाने पाण्यात टाकून वाफ घ्या. स्टीम इनहेलेशनच्या तुलनेत हा अधिक प्रभावी आयुर्वेदिक पर्याय आहे. तर या सर्व उपायांचा वापर करताना एक टीप अशी, या उपायांचा वापर करताना अतिसार, रक्तदाब, गरोदरपणा किंवा इतर व्याधी असल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. त्यामुळे पावसाळा आला की फक्त छत्री घेऊन बाहेर पडणं म्हणजेच काळजी घेणं असं नाही, तर आपल्या फुफ्फुसाची काळजी घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी या ब्रीदिंग टिप्स फॉलो करा व पावसाळ्यात निरोगी राहा.